पेठ, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील त्रिवेणी संगम, घाटाळवाडी येथे परिसरातील सकल आदिवासी जमातीच्या वतीनं 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार घेतलाय। महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गामध्ये अनेक उमेदवार नोकरीसाठी पात्र असूनही महाराष्ट्र सरकार जाणून बुजून त्या जागा भरत नाहीये। या निषेधार्थ अनेक पात्र तरुण बेमुदत उपोषणासह आंदोलन करत आहे, परंतु या आंदोलनाचे सरकार गांभीर्याने घेत नसल्यामुळे आंदोलनात सहभागी झालेले उमेदवार आणि त्यांचे परिवार संतप्त झाले आहे। या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी आदिवासी संघटना सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवलाय। यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी, माजी सभापती उत्तम कडू, पाहुचीवारी सरपंच रमेश चौरे, देविदास गावित, भरत भोये, मोतीराम चौधरी, पांडुरंग गायकवाड, उपसरपंच नामदेव पाडवी, शांताराम मोहरे, माजी सरपंच सुरेश भोये, चेअरमन विश्वगामी माहिती अधिकार संघ दिंडोरी तालुका अध्यक्ष छगन गवळी, पंढरीनाथ दिघे यांच्यासह सकल आदिवासी बांधव, विद्यार्थी, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे। घाटाळवाडी इथे पूर्ण आदिवासींच्या माध्यमातून आंदोलन होत आहे। ह्या भागातील पूर्ण आदिवासी माणसं जे आहेत, मग ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे असतील, शिवसेना, राष्ट्रवादी, सगळे एकत्र होऊन आदिवासींचा जो काही पेसा भरतीचा जो काही कायदा सरकारने रद्द केलेला आहे, ज्या काही ऑर्डरी रद्द केल्या आहे, त्या संदर्भात आपण इथं आंदोलन करतोय। आज सुरगाणा तालुक्यामध्ये सुरगाणासुद्धा बाजारचा दिवस असून सुद्धा पूर्ण बंद आहे, शासकीय कार्यालये बंद आहेत आणि पूर्ण बाजारपेठच बंद आहे। तशा प्रकारचे आज सुरगाण्यातील प्रमुख ज्या बाजारपेठा आहेत त्या पूर्णतः बंद केलेल्या आहेत। आज मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम होता नाशिक येथे महिला सबलीकरणाचा, परंतु त्या कार्यक्रमाला सुद्धा येथील आदिवासी महिलांनी नकार दिलेला आहे। इथून एक महिलासुद्धा त्या कार्यक्रमाला सुद्धा गेलेली नाही, कारण लोकांना कळलं आहे की सरकार जे आहे ते आदिवासींच्या विरोधात आहे। आदिवासींचे जे काही पेसा कायदा जो आहे तो प्रामुख्याने चांगल्या प्रकारचा अंमलात आणावा, याकरता आम्ही आज पूर्ण सर्वपक्षीय आदिवासी बांधव पूर्ण सुरगाणा तालुक्यामध्येच नव्हे तर नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युवराज भोये, दिंडोरी।